पर्यावरण बदल किंवा क्लायमेट चेंज आपण सगळेच या किंवा त्या प्रकारे अनुभवत आहोत. पण मात्र पर्यावरण बदलांना सामोरे जायचं असेल तर काय गोष्टींमुळं पर्यावरण बदल होतात आणि त्या गोष्टींना कशा पद्धतीने हाताळावं लागेल, यासाठी पर्यावरण बदलांचं क्वांटिफिकेशन किंवा प्रमाण निश्चित होणं गरजेचं आहे. आणि तेच काम जे आहे ते हाऊ टू अवॉइड क्लायमेट डिझास्टर बिल गेट्सचं पुस्तक करतं. बिल गेट्सला आपण मायक्रोसॉफ्ट आणि त्यांच्या फिलॉन्थ्रॉपी किंवा परोपकारी कामांमार्फत ओळखतो. क्लायमेट चेंज किंवा पर्यावरण बदलात त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून जे काम केलं आहे ते अचंबित करणारं आहे. कारण बरीचशी इन्व्हेस्टमेंट त्यांनी अशा गोष्टींमध्ये केले की त्यामधनं कदाचित रिटर्न मिळणारही नाही, जे माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं. बिल गेट्स आपल्या पुस्तकात 2 महत्त्वाच्या नंबरविषयी बोलतात. पहिला जो नंबर आहे तो म्हणजे 51 अब्ज आणि दुसरा जो नंबर आहे तो 0. 51 अब्ज टन हे आपलं दरवर्षीचं कार्बन इमिशन आहे किंवा कार्बन उत्सर्जन ज्याला आपण म्हणूया ते आहे. हे 51 अब्ज इमिशन आपल्याला 0वर आणायचं आहे. तर हे 2 नंबर खूप महत्त्वाचे आहेत या पुस्तकांच्या संदर्भात. पण 0वर का आणायचे आहेत तर याचं सोपं कारण आहे. ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड ह्या गॅसेस हीट ज्या आहेत त्या ट्रॅप करतात, उष्णता धरून ठेवतात, ज्यामुळं पृथ्वीचं तापमान वाढतं. आणि जर पृथ्वीचं तापमान वाढलं तर नॅचरल कॅलॅमिटीजमुळं आपलं जगणं जे आहे खूप कठीण होऊन जाईल. पृथ्वीचं जर तापमान वाढलं तर आपली जी शहरं आहेत, मुंबई असेल किंवा कोस्टल ज्या पण सिटीज आहेत सागरी किनाऱ्यावरच्या, त्या शहरं जी आहेत ती नामशेष होऊ शकतात. थोडा आणखीन डिटेल कॉन्टेक्स्ट द्यायचा म्हटलं तर आईस एजमध्ये आत्ता जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा फक्त 6 डिग्री टेम्परेचर कमी होतं. आणि डायनासोर्सच्या युगामध्ये जे टेम्परेचर होतं ते आत्ता जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे त्यापेक्षा फक्त 4 डिग्री सेल्सिअस होतं. त्यामुळं आत्ता जे पृथ्वीचं टेम्परेचर वाढतंय ते थांबवणं, त्यासाठी उपाययोजना बनवणं आणि त्या प्रत्यक्षात आणणं हे अत्यंत गरजेचं आहे. या 51 अब्ज इमिशन्सचं आणखीन जर खोलात जायचं म्हणलं तर या 51 अब्जांपैकी 31% जे आहे आपण ज्या ज्या गोष्टी बनवतो त्यातनं इमिशन होतं. गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ प्लास्टिक ज्या पद्धतीने बनवतो आपण, स्टील असेल, सिमेंट असेल किंवा हा मोबाईल फोन, ह्या गोष्टी बनवण्याच्या प्रक्रियेतनं जे कार्बन उत्सर्जन किंवा इमिशन होतं ते 51 अब्जाच्या 31% फक्त याच गोष्टींमधनं येत आहे. आपण जी वीज वापरतोय, आपण जी इलेक्ट्रिसिटी वापरतोय त्यातनं एक साधारणतः 27% इमिशन होत आहे. आज जी आपण वीज वापरतोय त्यापैकी 70% वीज जी आहे ती कोळसा आणि नॅचरल गॅस या 2 माध्यमातनं येतं. सो 51 अब्जांपैकी 27% जे आहे ते विजेमुळं कार्बन उत्सर्जन होतं. त्यानंतर आपलं जे शेती आहे आणि शेतीच्या अनुषंगाने जे बाकी ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामधनं एक साधारण 19% इमिशन होतं. आपण ज्या पद्धतीने म्हणजे डेव्हलप कंट्रीजमध्ये स्पेसिफिकली हीटिंग आणि कूलिंग घरांचं जे होतं किंवा व्यापारी संकुलांचं जे होतं त्यामधनं 7% इमिशन जे आहेत ती होतात. त्या व्यतिरिक्त आपला जो ट्रान्सपोर्ट आहे
पर्सनल ट्रान्सपोर्ट असेल, कमर्शियल ट्रान्सपोर्ट असेल, यामधनं एक साधारणतः 16% कार्बन इमिशन्स होतं. सो ही सगळी 51 अब्ज इमिशनचा जो ब्रेकअप आहे तो हा असा आहे. 31% आपण ज्या गोष्टी बनवतो त्यातनं, 27% ज्या पद्धतीने आपण वीज बनवतो त्यातनं, 19% शेती आणि तत्सम व्यवसायातनं, 16% जे आहे ट्रान्सपोर्टमधनं, वाहतुकीतनं, आणि 7% जे आहे ते ज्या पद्धतीने आपण कूलिंग आणि हिटिंग सोल्युशन्स वापरतोय त्यातनं कार्बन इमिशन्स हे होतं. आत्ता जे कार्बन इमिशन आहे ते झिरोवर आणणं म्हणजे सगळ्याच गोष्टी बंद करणं असं आहे का? तर त्याचं उत्तर नाही आहे. बिल गेट्सच्या मध्ये जास्त एनर्जी वापरणं हा काही गुन्हा नाही आहे. जोपर्यंत जी एनर्जी आपण वापरतोय ती ग्रीन सोर्सेसमधनं येत आहे तोपर्यंत जास्त एनर्जी वापरायला काही हरकत नाही. मात्र आपल्याला जर आत्ताचं इमिशन झिरोवर आणायचं आहे तर काही लो हँगिंग किंवा लगेच करण्यासारख्या ज्या उपाययोजना आहेत त्या म्हणजे आपलं जे इलेक्ट्रिसिटी आहे त्याचं डिकार्बनायझेशन करणं, म्हणजेच आपलं जे नेटवर्क आहे इलेक्ट्रिसिटीचं ते अपग्रेड करणं. त्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने आपण जागतिक पातळीवरती फूड वेस्टेज करतोय तो फूड वेस्टेज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, चांगले ऑपरेशन्स मॅनेज करण्याच्या माध्यमातून कमी करणे, ह्या गोष्टी अशा आहेत ज्या तत्काळ पद्धतीने आपण करू शकतो, ज्यामुळे जे कार्बन इमिशन्स आहे ते कमी होईल. आत्ता जे मी ग्रीन रिसोर्सेसमधनं एनर्जी यायला हवी असं म्हणलं तर ग्रीन रिसोर्सेसमधनं एनर्जी येणं म्हणजे महाग आहे, आणि जर त्याची कॉस्ट कमी करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट ही प्रचंड असायलाच हवी. कारण जेव्हा आपण एनर्जी ट्रान्झिशनबद्दल बोलतो तेव्हा परवडेल की नाही ह्या एकच कारणामुळं सगळे एनर्जी ट्रान्झिशन झालेत. म्हणजे जे डेव्हलप्ड देश आहेत त्या देशांमध्ये कोका कोलाची बॉटल जी आहे ती फॉसिल फ्युलपेक्षा महाग आहे. सो आपण जे कोल असेल किंवा नॅचरल गॅस हे जे सोर्सेस अडॉप्ट केले कारण चीप होते किंवा अफोर्डेबल होते. तशीच गोष्ट ही ग्रीन सोर्सेस किंवा ग्रीन एनर्जीच्या बाबतीत होणं गरजेचं आहे. आणि जर ही अफोर्डेबिलिटी आणायची असेल तर R&Dमध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट ही गरजेची आहे. आणि ही इन्व्हेस्टमेंट कुठनं येणार तर ज्या गव्हर्नमेंट्स आहेत त्यांनी ही इन्व्हेस्टमेंट करणं अपेक्षित आहे. कारण प्रायव्हेट सेक्टर ज्या इनोव्हेशन्समधनं त्यांना नफा मिळणार नाही त्या इनोव्हेशन्समध्ये इन्व्हेस्ट करणार नाहीत. आणि आपण जर थोडं हिस्ट्रीमध्ये मागे गेलं तर आपल्याला कळेल की आजचं जे इंटरनेट आहे, जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहे, हे अफोर्डेबल होऊ शकले कारण इनोव्हेशन्स करायसाठी अमेरिकी सरकारने प्रचंड पैसा जे आहे यामध्ये गुंतवला. आणि एकदा जे इनोव्हेशन्स स्केल होऊ शकतात ते इनोव्हेशन्स प्रायव्हेट सेक्टरला कळालेत की ते ग्लोबल लेवलला अफोर्डेबल मॅनरमध्ये 100% घेऊन जातात. त्यामुळं गव्हर्नमेंटनी प्रचंड इन्व्हेस्टमेंट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंटसोबतच अशा पॉलिसी तयार करणं जेणेकरून जे इनोव्हेशन्स आहेत त्यांना मार्केट अवेलेबल होईल. जर काही पॉलिसींचं उदाहरण द्यायचंच म्हटलं तर गव्हर्नमेंट ग्रीन इलेक्ट्रिसिटी, ग्रीन ट्रान्सपोर्ट याचे स्टँडर्ड डिझाईन करू शकतं. जे नवीन इनोव्हेशन्स आहेत त्यांना आत्ताच्या ज्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत त्यांच्यासोबत कम्पीट करायचा चान्स देऊ शकतं. तर थोडक्यात जे इनोव्हेशन्स आहे त्यांना अडॉप्ट करणं, प्रायव्हेट सेक्टरला इन्सेंटिव्ज देऊन
ग्रीन ट्रान्झिशनची जी कॉस्ट आहे, किंमत आहे, ती कमी करणं आणि राज्य सरकारे असतील, लोकल म्युनिसिपॅलिटी असतील, यांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य देणं, जेणेकरून ते त्यांच्या परिस्थिती अनुरूप कार्बन फूटप्रिंट कमी करायसाठीच्या उपाययोजना त्यांच्या लेवलला करू शकतील. ह्या गोष्टींमधनं बऱ्यापैकी क्लायमेट चेंजला जे आहे ते आपण मिटिगेट करू शकतो. मात्र हे सगळं गव्हर्नमेंटनीच करावं असं आहे का? तर अजिबात नाही. गव्हर्नमेंट एवढंच जे आहे ते मी, तुम्ही आणि बिझनेसेसचा रोल आहे. आपण स्वतःच्या लेवलला जे आहे, ज्या गोष्टी करू शकतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे राजकीय प्रक्रियेत भाग घेणं. कारण क्लायमेट चेंज संदर्भात जी सगळी इम्पॉर्टंट निर्णय आहेत, ती सगळी निर्णय जे आहेत ते पॉलिटिकल किंवा राजकीय माध्यमातूनच होतात. जर तुम्हाला राजकीय क्षेत्राची आवड असेल तर स्वतःहून ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये जाणं हा सुद्धा एक उपाय असू शकतो. मात्र स्वतःच्या स्तरावरती स्वतःचं कार्बन इमिशन कमी करायसाठीचे ज्या उपाययोजना आहेत त्या आपण 100% करायलाच हव्या. जे बिझनेसेस पण खूप मोठ्या प्रमाणात क्लायमेट चेंजसाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. ज्यामध्ये लो कार्बन इमिशनच्या टेक्नॉलॉजींना अडॉप्ट करणं हा एक खूप मोठा भाग असू शकतो. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर कंपन्या जे पॅकेजिंग वापरतात त्या पॅकेजिंगचं जर वारंवार रियूज झाला तर कार्बन इमिशन्स कमी व्हायला खूप मोठी मदत होईल. त्याच व्यतिरिक्त कंपन्या ज्या आहेत ते ग्रीन इलेक्ट्रिसिटी असेल, इलेक्ट्रिकल ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल किंवा लो कार्बन मटेरियल यूज करणं असेल, या गोष्टींकडे मूव्ह होऊ शकतात. त्या व्यतिरिक्त बिझनेसेस जे आहेत ते प्रायव्हेट छोट्या कंपन्या, अकॅडमिशियन यांच्यासोबत मिळून नवीन इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स मार्केटसाठी जे आहेत ते तयार करू शकतात. सो बिझनेसेस आणि इंडिव्हिज्युअल यांनासुद्धा खूप मोठा रोल जो आहे तो याबाबत प्ले करावा लागेल. आमच्या मते हाऊ टू अवॉइड क्लायमेट डिझास्टर हे पुस्तक जे आहे ते पर्यावरणीय बदल किंवा क्लायमेट चेंजबाबत एक फॅक्ट बेस्ड व्ह्यू देतं. पर्यावरण बदल हाताळण्यासाठी काही इनोव्हेशन्स जे आहेत ते आपल्याकडे आहेत, जे मोठ्या स्केलला लगेच इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आणि काही जे सोल्युशन्स आहेत ते आपल्याला मात्र इन्व्हेंट करावं लागते. आणि सगळ्यांची जी कलेक्टिव्ह पॅशन आहे त्यामुळं हे सहज शक्य आहे. त्यामुळं आम्हाला वाटतं की हे पुस्तक वाचल्यानंतर तुमचे क्लायमेट चेंज संदर्भात जे विचार आहेत ते आणखीन पक्के होतील. आम्ही क्लायमेट चेंज रीड्स या पुस्तकांच्या सिरीजच्या माध्यमातून क्लायमेट चेंजबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि क्लायमेट चेंज हा गंभीर विषय आहे, आपल्या सगळ्यांनाच इम्पॅक्ट करणार आहे. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या नेटवर्कमध्ये शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचेल. धन्यवाद.